teeth, okay? 1, 2, okay, 3. आरव, काय दिलं डॉक्टरनी तुला? रायनोसोरस दिला. लिटरली आय एम इन मुंबई राईट नाव आणि मी असं वाटतं कुठेतरी एखाद्या फेमस रेस्टॉरंटमध्ये आपण ऑर्डर केली आहे. हॅलो मित्रांनो, सॅटर्डे मॉर्निंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवस आहे, रेनी डे आहे. आम्ही निघालोय बाहेर आणि मी आत्ताच सकाळी आपला ब्लॉग आहे तो अपलोड केलेला आहे. बघितला नसेल तर नक्की जा, बघून या. मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारचा ब्लॉग बनवलेला आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि सकाळी सकाळी आम्ही निघालोय आता काही स्पेशल कामासाठी. ते स्पेशल काम म्हणजे असं आहे की आरवची आज पहिली डेंटल अपॉइंटमेंट आहे. सो आम्ही तिथे चाललोय त्याला घेऊन डेंटिस्टकडे. सो आता वाजले सकाळचे 11:30. अपॉइंटमेंट आहे 12 वाजताची. तर आम्ही निघालोय आता. बाहेर भरपूर पाऊस पडतोय, गार पण आहे खूप जास्त. तर चला आमच्या सोबत. आज मी तुम्हाला दाखवते इकडे कॅनडातले डेंटल क्लिनिक कसे असतात आणि तिथे काय प्रोसिजर आहे, काय काय करावं लागतं, हे सगळं मी तुमच्या बरोबर शेअर करते. सो लेट्स गो. तर इथे आता आपण पोचलेलो आहोत मित्रांनो. इथे आम्ही याच्या आधी एकदा आलेलो आहे म्हणून आरवला माहिती आहे आणि त्याला ते डेंटल क्लिनिकसुद्धा माहिती आहे म्हणून तो खूप एक्सायटेड आहे. या सगळ्या सेंटरमध्ये ना बहुतेक फिटनेस सेंटर आहे, हेअर सलॉन आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, असे भरपूर छोटे छोटे क्लिनिक्स आहेत. तर इथे बघू शकता आपण फायनली पोचलो आहे आता. इथे आता आमच्याच अपॉइंटमेंटसाठी डॉक्टर वाट पण बघतायत आणि आता आरव थोडाफार गप्पा गोष्टी करतोय त्यांच्यासोबत. त्यानंतर मग आम्ही आमचं चेक इन करून घेतलेलं. इकडे जर यायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात आधी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करावी लागते. ती आम्ही आधीच करून घेतलेली होती. त्यानंतर आपलं जे काही बेसिक डिटेल्स आहेत ते आपल्याला एका फॉर्मवर फिल करावे लागतात आणि त्या तुम्हाला सबमिट कराव्या लागतात. पैशाच्या हिशोबाने विचारलं ना मित्रांनो, तर सध्या तरी आम्हाला काही म्हणजे एक्स्ट्रा पे करावे लागले नाही, कारण की आमच्या इन्शुरन्समध्ये ते सगळं कवर्ड होतं. आणि जर इन केस तुम्हाला एक्स्ट्रा भरावे पण लागले तर डॉक्टर ते तुम्हाला आधीच सांगतात की काय काय करावं लागेल. सो आज तर आम्ही इथे बेसिक टेस्टसाठी आरवच्या आलेलो. Hi, nice to meet you. I'm Dr. Park. I'm a dentist. I'll be looking at your teeth. Okay, so yeah, good. Already a good patient. Okay, so here, take a look at this mirror. Okay, so I'm just going to take a look at your teeth. Okay, so now the chair goes down. Just relax, okay? Wow. Okay, open. Let me count your teeth, okay? 1, 2, okay, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Okay, 10 in. आरव, काय दिलं डॉक्टरनी तुला? रायनोसोरस दिला. एक गोष्ट आहे मित्रांनो, घराच्या बाहेर लहान मुलांना जिथे मोकळी जागा दिसेल ना तिथे त्यांची मस्ती, उडी, धावपळ सुरू होऊन जाते. तर मित्रांनो, झाले आरवची डेंटल फर्स्ट अपॉइंटमेंट आणि खूप छान तो होता. तिथं बसला होता आणि जसं डॉक्टर सांगत होते तसं तो ऐकतही होता. सो त्याचा तर खूप बेस्ट एक्सपिरियन्स झाला आणि त्याला रायनो पण मिळाला आहे छोटासा. सो तो तर एकदम खुश झाला आणि खूप एन्जॉय करतो आहे, धावपळ करतो आहे इथून तिथे. सो तो खेळतो आहे आता. तोपर्यंत आम्ही दोघंजण इथे बसलो आहे. अवधूतला काही महत्त्वाचं काम आहे तर तो ते करतो. मॉलमध्ये ना खूप सुंदर डेकोरेशन केलेलं असताना म्हणून भरपूर फोटोज काढले, स्पेशली आरवचे. I like your touch.
Are you ready? तर मित्रांनो, आम्ही आहे ना इथे आमच्या एका फ्रेंड्सला भेटायला आलेलो. तर आपल्या गणपतीला पण आपल्या घरी आले होते आणि तेव्हापासून आमची भेट झाली नव्हती आणि नेहमी ते म्हणायचे की इथे नक्की या, भेटा म्हणून. सो आज आम्ही म्हटलं की ठीक आहे, चला जाऊया. आणि त्यांच्याच घराजवळ ना खूप सुंदर मॉल पण होता, तर तिथे पण आरवला घेऊन गेलो. आरवने खूप एन्जॉय केले तिथे. थोडा वेळ आम्ही मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या आणि चक्क 3 सव्वा 3 कधी झाले काही कळलंच नाही. आणि आता आम्ही घरी जातोय आणि भरपूर ट्रॅफिक आहे इथून जाताना. म्हणजे आम्ही ज्या भागात आलोय ना तो लँगली आहे. आम्ही जिथे राहतो तिथून हाफ एन आवर लांब आहे. सो आम्ही लँगलीला आलोय. पहिल्यांदाच आले मी लँगलीला, याच्या आधी मी कधी आले नव्हते आणि खूप छान वाटतंय. आणि मित्रांशी बोलून एकदम फ्रेश वाटते. खूप दिवसानंतर अशी कोणाशी तरी भेट झाली, गप्पा गोष्टी झाल्या, तर खूप बरं वाटलं आम्हाला. आणि आता चाललोय आम्ही घरी. चला घरी जाऊया आणि मग मी तुम्हाला भेटते. 1 hour later. मित्रांनो, आम्ही घरी आलो आहेत 10-15 मिनिटापूर्वी आणि संध्याकाळचे आता वाजलेत 4:15. सो मी विचार करते आता पटकन जेवण पण बनवूनच घेते एकदा आणि मग त्याच्यानंतर निवांत बसून संध्याकाळ एन्जॉय करता येईल. कारण की आठवड्यातनं एखाद दिवस सुट्टी मिळते आणि ती अशी चालली जाते. सकाळी सुरुवात झालेली धावपळ आणि आत्ता कुठे घरी आले आणि आता आलं आणि 10-15 मिनटं बसले तेव्हा इतका कंटाळा यायला लागला. सो मग विचार केला जर असंच बसून राहिलं ना नंतर थोड्या वेळानंतर तर काहीच काम होणार नाही. याच्यापेक्षा पटकन आधी काम करून घेऊया आणि नंतर मग निवांत बसूया. आणि खूप दिवस झाले ना अवधूतला मिसळ पाव खायची होती. सो त्याची तयारी मी त्याला म्हटलं या विकेंडला करेन. सो त्याच्यासाठी मिसळपाव बनलीच पाहिजे आज. तर आज मिसळपाव बनवणार आहे मी. आणि सकाळी काय केलं त्याची थोडीशी तयारी करून ठेवली. म्हणजे घाई गडबडीत एका साईडला मी मूग बॉईल करून ठेवले आणि मसाले काढून ठेवलेले. आता पटकन मसाले भाजून घेते आणि त्यानंतर मग आपण मस्तपैकी तरीदार तिखट मिसळ बनवूया आणि छान एन्जॉय करूया. तर चला काय काय मसाले काढलेत, काय तयारी केलेत ते बघून या आधी. सगळ्यात आधी मी मूग आहे धुवून त्याला व्यवस्थित ओव्हरनाईट सोक करून ठेवलेलं. दुसऱ्या दिवशी याला फक्त असंच कवर करून ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मोड आले आहे त्याला आणि खूपच छान दिसत आहेत. हे खूप प्रोटीन रिच आहे. तुम्ही हे ॲज अ सॅलेडमध्ये पण इन्क्लूड करू शकता. याचा चिलासुद्धा खूप छान असतो आणि हेल्दी ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. जर तुम्हाला मूग आवडत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या डाईटमध्ये हे इन्क्लूड करा. तर सकाळी जायच्या आधी मी काय केलं, हे एकदा पुन्हा वॉश करून मी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे. कुकरला बॉईल केल्यानं एकदम ते मुशी होऊन जातं, म्हणून मी कढईमध्ये थोडंसं पाणी, मीठ आणि हळद घालून ह्याला चांगलं बॉईल येऊ दिलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले मूग आहेत छान असे उकडलेले आहेत. मसाले सगळे मी काढून ठेवले आणि नंतर विचार केला की मे बी हे माझ्याच्याने भाजून झाले तर मी मस्तपैकी याची प्युरे बनवून ठेवेन. पण वेळ मिळाला नाही. पण मसाल्यांमध्ये मी कांदा, लसूण, आलं घेतलेलं आहे, लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि ते धणे आणि भरपूर सारे गरम मसाले म्हणजेच लवंग घेतले, काळी मिरी घेतलेली आहे, त्यानंतर स्टार अनीस घेतलं आहे. हे सगळं मिक्स मी याच्यात घेतलेलं आहे आणि सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आता आपण व्यवस्थित भाजून घेऊया. काही जण याच्यात टोमॅटो पण ॲड करतात, पण मी शक्यतो टोमॅटो अवॉइड करते मिसळपावमध्ये. तर मित्रांनो, मिसळपाव बनवण्यासाठी आहे ना आता मी जे गरम मसाले आणि धणे हे सगळं होतं ना ते व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घेते माझ्या छोट्या पॅनमध्ये. बाकीचा कांदा आहे ना तो थोडासा तेलामध्ये परतून घेणार आहे किंवा ड्राय परतून घेतला तरी तुम्ही चालेल. आणि हे मसाले मस्तपैकी व्यवस्थित भाजून झाले की त्यानंतर त्याची एकदम फाईन पेस्ट करायची आपल्याला. आणि बाकीची प्रोसेस मग मी तुम्हाला सांगते नंतर. आणि आज ॲक्च्युली झालं असं ना, मॉलमध्ये गेलो आम्ही तर तिथे थोडं खाल्लं आम्ही, पण असं व्यवस्थित जेवण नाही झालं म्हणून आम्ही विचार करतोय की अर्ली डिनर करायचं. म्हणून मी जेवण बनवायला लवकरच तयारी केलेली आहे. मिसळ बनवायला काही जास्त वेळ लागणार नाही, पटकन होऊन जाईल. सो मे बी अर्ध्या तासात आमचं सगळं जेवण होऊन जाईल, तर आम्ही अर्ली डिनर करू. तर चला मिसळ पावची पुढची तयारी करूया. मसाला तर आपला एकदम मस्तपैकी बारीक वाटून झालेला आहे. आता पटकन हा मसाला मी व्यवस्थित भाजून घेते.
तर एकीकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलंय. मसाला तर माझा पटकन भाजून झालेला आहे आता. तर आता याच्यात मी ऍड करते सगळे मसाले. तर सगळ्यात आधी घालणार आहे धने पावडर 2 स्पून, हळद घालते 1/2 स्पून, त्यानंतर घालणार आहे काळा मसाला भरपूर प्रमाणात 2.5 स्पून घातलाय काळा मसाला, आणि थोडासा गरम मसाला, कारण की ऑलरेडी याच्यात गरम मसाले आहेत त्यामुळे मी जास्त गरम मसाला यूज नाही केलाय. हे एकदा मिक्स करून घेऊया आपण. सकाळी जायच्या आधी मी मूग मस्तपैकी ना हळद आणि मीठ घालून बॉईल करून ठेवलेले. सो याच्यातले मी थोडेसे ठेवणार आहे कारण की मी आरवसाठी थोडीशी वेगळी भाजी बनवेन. तर आता बाकीचे आहेत ना मूग उकडलेले याच्यात ट्रान्सफर करते आणि त्यानंतर मग याच्यात गरम पाणी आपण ऍड करणार आहोत. मिसळ पाव करायचे तर भरपूर पाणी लागेल, ग्रेव्ही जास्त लागणार आहे, त्यामुळे मी भरपूर पाणी घातले आणि थोडंसं मीठ सुद्धा ऍड करते. आणि मीठ कसं थोडंसं कमी असलं तरी चालेल, नंतर तुम्ही अजून याच्यात ऍड करू शकता. सो आता मस्त पैकी याला उकळी आली पाहिजे छान अशी आणि आपली मिसळ रेडी होऊन जाणार आहे. मिसळ बोलूनच असं तोंडाला पाणी सुटतंय. तर आता वाट बघूया. आणि तुम्ही बघू शकता तरी आत्ताच आलेली आहे. अजून थोडा वेळ छान अशी उकळी आल्याच्या नंतर आपली मिसळ एकदम छान रेडी होऊन जाणार झणझणीत. सो चला बाकीची पण तयारी करूया. मिसळ जोपर्यंत रेडी होते तोपर्यंत व्यवस्थित कांदा चिरून घेऊया. आणि हे पंजाबी मिक्स आम्ही आहे ना इंडियन स्टोअरमधनं आणलेलं आणि तिथूनच आम्ही पाव पण घेऊन आलेलो. सो थोड्या वेळात तुम्ही इथे बघू शकता आपली मिसळ रेडी झाली आहे. तर मस्तपैकी त्याला कोथिंबीर घातलेली आहे भरपूर प्रमाणात. त्याला व्यवस्थित मिक्स करूया आणि सर्व करूया. आणि इथे जसं की तुम्ही बघू शकता आपलं मिसळ पाव सगळं रेडी झालेलं आहे. ताट खूप दिसायला तर खूप टेम्पटिंग वाटतं आहे. आणि जसं इंडियामध्ये आपण मिसळ पाव एन्जॉय करतो ना तशीच आपण इथे पण एन्जॉय करणार आहे. सगळ्यात आधी मी इथे फरसाण ॲड केलेला आहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यावरती थोडंसं लिंबू मस्तपैकी ॲड करणार आहे आणि नंतर मस्तपैकी पावाबरोबर डिप करून आपण ही मिसळ पाव एन्जॉय करणार आहोत. ना मला आज बोलायचंच नाही आहे, मला फोकस करायचं आहे खाण्यावरती. इतकी अप्रतिम झाली आहे. लिटरली आय मीन मुंबई राईट नाव. आणि मी असं वाटतं कुठेतरी एखाद्या फेमस रेस्टॉरंटमध्ये आपण ऑर्डर केली आहे. इतकी अप्रतिम चव लागते ना. फरसाण पण खूप असं फ्रेश आहे, क्रंची आहे. आणि जो स्पाइस लेवल आहे मिसळला जसा पाहिजे तसाच आला एकदम. तर खूप छान असा सुगंध सुटला आहे घरामध्ये. आणि मी एक घास खाल्ला आता, मला खूप आवडली. सो म्हणून मी म्हटलं मी बोलणार नाही आहे, आय एम गोना कंटिन्यू इटिंग. मी सुद्धा आता माझी पहिली बाईट घेणार आहे आणि खरंच मिसळ खूप भारी दिसतेय. खूपच भारी झाले, खूपच भारी झाले. तर चला एन्जॉय करते मिसळ आणि तुम्हाला भेटते लवकरच. Very nice. And we have to add little bit of green. Okay, little bit of green. Okay, take that green color then. And this green one. Yes, beta. And this one. And this green. Green. इथे चालले आमची ड्रॉइंग ऍक्टिव्हिटी टाइम. आता थोडासा आरव बरोबर टाइम स्पेंड करतोय. जेवण आमचं झालेलं आहे, अर्ली डिनर केलं जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि आता फक्त आरवचं डिनर राहिलंय, तो पण थोड्या वेळात करेल. सो मित्रांनो, हाच होता आजचा आमचा सॅटर्डे जो आम्ही स्पेंड केलेला आहे. आणि तुमच्याबरोबर पण दिवसभरात काय काय केलं ते सगळं शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडेल. आणि आवडलाय तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मी भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.